तर हाय, नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आज आलोय कुठं? अचानक ठरलं आणि निघालो. आता काय झालं, रविवार, सोमवार, मंगळवार सुट्टी आहे. तर ऋतू शनिवारी शाळेतून आल्या आल्या म्हटला की मला जायचं आहे मामाकडं. तर मग म्हटलं ऋतूलाच न्यायला या. आपण फोन केला तर म्हटलं ऋतूसाठीच या. तर नंतर ते म्हटले की तू पण ये. म्हटलं मग बरेच दिवस झाला आले नाही दिवाळीनंतर. म्हटलं नको नको, मला पण लय कंटाळा येतो, ये जा. असं 2-3 दिवसासाठी, जास्त दिवस असलं की काही नाही वाटत. परत जा घरी आवरा. तर म्हटले नाही तू पण ये. तर म्हटलं चला मग येते मी पण. मग आले मी. आज रविवार आले, आपण न्यायला आले होते. आलो आत्ता वाजले ते 5. आल्यावरती झोपलो आणि घरच्याच कपड्यांवरती होते तसेच आले. आणि इकडं आमचे कपडे असतात. तर हे सई तशी झोपली होती तशीच उचलली, तिला आणली आणि गाऊन घातलाय. इथं आहे 2-3 गाऊन, ड्रेस पण आहेत. तर मग घातला. झोपलो होतो मस्तपैकी. आता उठले, फ्रेश वगैरे काहीच झालेली नाही आहे. उठले, 5 मिनटं मोबाईल बघितला. ऋतू कुठे ते बघितलं तर तो गेलाय तिकडं. माझ्या चुलत्यांचं घर आहे 1 नंबरला तिकडं. तिथं चुलत भावाचा मुलगा आहे सोन्या, त्याच्याबरोबर खेळायला गेलाय बॅट बॉल. म्हटलं बरं ठीक आहे, गेलाय तर गेलाय. तर गेलाय तिकडं खेळायला. आणि सई आत्ताच उठली आहे. तर मग असंच बसले, म्हणजे ती उठून अर्धा तास झालाय. तर मग निवांत बसली आहे. आणि इथं रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळं काल काही व्हिडिओ आला नाही. तर आता बघू, जसं होईल तसं होईल. आता काय 2 दिवस राहणार आहे, परत रिटर्न जायचे, कारण बुधवारी ऋतूची शाळा आहे. त्यामुळं आता होळी वगैरे तर इथंच होईल. आणि हे माझं माहेरचं घर. बऱ्याच जणांनी बघितलं असून, इथून मागं दिवाळीला आले होते तेव्हा. तर आता संध्याकाळी, आता आई पण नाही आहे, ती गेली बाहेर. तिचं काहीतरी आज बचत गटाचं काहीतरी मीटिंग आहे, तिकडं गेली आहे. आणि आप्पा गेले ते ऋतूबरोबर तिकडं, तो गेला खेळायला तिकडं. तर मग मीच बसली आता निवांत. सही आणि मी अजून काय आळस गेलेलं नाही. आणि माहेर आल्यावरती असंच होतं मला, सारखं इथून बस तिथं, तिथून आत, आत बाहेर, असंच चालू असतं. आणि निवांत आहे. कपडे वगैरे इथं असतातच आहे. आमची आईला समजली येणार आहे तर लगेच बघा धुवून ठेवलेली आहे तिथं, मग दिसते. आणि हा जो ड्रेस तोच घालून मी आली आहे, घरचाच आहे. तोच तशाच ड्रेसवर आले, काही गाडीवरून तिथून बसायचं, इथं उतरायचं, चेंज वगैरे काहीच केलं नाही. घरची जी कपडे होते त्याच्यावरच आलो, इथं असतात त्यामुळं. हां. तर चला पाहूयात आता काय काय शूट करता येते, कसं कसं तसं तसं मी करेल तुमच्यासोबत. सई काय करतीये? सईला दिली आहे शेंगदाण्याची चटणी, तिला लई आवडती. मग शेंगदाण्याची चटणी आणि चपाती खावा. खाती स्वतःच्या हाताने मस्त. सई ना बाळा? तिखट आहे का ग बाबड्या? नाही ना? तिखट खाल्यावर कसं होतं सई? बॉडी येते ना? खा खा. आणि असं मस्त बाहेर ओट्यावर बसून आम्ही इथं आलं का असंच खात असतो. असं पुढं असे वावरं बिवरं. तिकडं आप्पा आहेत, त्यांना काहीतरी आता फवारायचं आहे, त्यामुळं मग त्यांचं चाललं आहे काहीतरी काम करायचं. इकडं सगळीकडं घरापुढं सगळी वावरं आहेत आपली. तिकडून त्या बांध. तर रविवारी काही एवढं शूट नाही केलं. संध्याकाळी मॅच वगैरे पाहिली आणि जेवलं झोपलो, त्यामुळं काय व्हिडिओचं त्या दिवशी एवढं शूट नाही केलं. आणि हा जी पुढची क्लिप आहे ती सोमवारची. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता वाजलं सकाळचे 8. सूर्य आला इथं आणि मी जस्ट उठले आणि पाहते तर बघा मोटर बंद झाली वाटतं. अर्जुना पाणी भरत होता, म्हणजे सॉरी पाण्यासोबत खेळत होता. आणि आमचे आप्पा पाणी भरत होते. इथं पालक आहे, कोथिंबीर, परत शापू, मेथी, असे एक 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 सारे. तर म्हटलं, आणि मी आत्ताच उठले जस्ट. सई बघा, सई पण माझ्यासोबत उठली आहे आणि आम्ही इथं बसलोय. आणि इथं
इथं चाललंय भरायचं काम. रुजू नको आता, ते गपकन चालू झालं का वरती तोंड. असं शेताला पाणी भरायचं चाललंय, तर बंद झालंय. तर चला चल रुदू आता, चला 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 चला, झालंय बंद. मुलांना नुसतं पाणी पाणी खेळायला सांगायला पाहिजे. नाही नाही, चल चला आता, चल चला चला. खार 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 बार द्यायचं. आले 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 आले, हा शईची आली. चला चला, पाणी झालं भरून. गार हवा लागते सकाळी सकाळी. ऋतू हळू 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 हळू. पालक सईला जमत आहे का? कामगार पोर बघा आता नाही. हा हा, अगं सईला पण सांग बाई. कुठं आजी? सईला अगं सईला पण सांग कुठं. सई म्हणती इथं इथं. दमला का ऋतू? दमला काय? हा, सकाळी पडला ना तिकडं, पाणी भरायला गेलता तवा. आपण आल्याशिवाय आजी चेंज टाकी निघत नाही वायर घासायला. हा, सई कशाने घासती? हा, घासणी. सई आजी कधी घासत? नळाचं पाणी इथून, ही आहे फिल्टरची टाकी घरात, मग स्वच्छ करून. आता बासवाला तू बास. तर हा लॉलीपॉप लॉलीपॉप लॉलीपॉप. नुसती लॉलीपॉप खायचे ना छई. आज काय? हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. तुला सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी होली. हॅपी होली. टाटा मावशी. छान छान पोळ्या करा. सई तुला आवडते का पोळी? रंग 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 उद्या खेळायचा. आज होळी पेटवायची. आपण नाही का आपल्या घरापुढं पेटवत तशी होळी, तशी दरवर्षी पेटवतो, पण आता ह्या वर्षी इथेच करूया. रंगपंचमीला टाइम आहे अजून. तर चला, मला जायचंय जरा गावात, काम आहे. मला पण दाखव भाऊ. हा, बाहेर जायचं असलं तर मुलांसाठी असतं डॉक्टरकडे जायचं. मी पण आज पोळ्या खाणार आहे. आमची आजी पोळ्या करणार आहे ना. तुम्हाला दाखवेन. टीका बघा, टीका. कलर नाही तर आम्ही कुंकू लावलंय का नाही. आम्ही रंग आणणार आहे. रंग उद्या घरी गेल्यावर. उद्या जायचंय. आता यांना झोपून मग मी हा का. सई आता हुशार झाली, रडत नाही. गुड गर्ल सई ना. तर पोरांना झोपवलं मी आणि आता केस विसरून जायचंय नारायणगावला. थोडीशी कामं आहे आणि इथं आलं का शक्यतो माझी कामं असतातच काही ना काही. तर आज सकाळी मग केस धुतले होते. होळीचे धुतात का नाही मला पण नाही माहित, पण मी धुतले होते, खराब झाले ते जरा. तर धुतले आणि सुकले होते. तर म्हटलं मग चला जायचं तर मग वेणी घालूया. कारण काय होते, धुळीने वगैरे केस खूप खराब होतात आणि मला शक्यतो ना रिकामे केस जमतच नाही. काय माहिती काय झालं. आणि माझे एक तर कर्ली आहेत ना, खूप अशी हे होतात, म्हणून वेणीच घालते मी शक्यतो. आणि कालचा व्हिडिओ आहे ना, 2 वेळा मी ट्राय केला, पण तो सारखं कॉपीराईट येत होता. मग डिलीट करून टाकला. म्हटलं जाऊ दे मग, नकोच. मग डायरेक्ट आले नारंगावला. आणि भरपूर दिवस हे माझं एक काम राहिलं होतं मोबाईलसाठी कवर,
तर मग तो कवर घेतला मी या शॉप मधून. आणि इथं आले स्टँड वरती बघा, आमचं नारायणगावचं आपलं स्टँड. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा जुनं होतं, आता एवढं नवं आणि मस्त झालं, एकदम पॉश छान झाले स्टँड. आणि थोडस खरेदी करायचं होतं, ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. माझ्या मोठ्या भावाची मुलगी छकुली ती येणार होती इथं, तर मग त्याच्यामुळे मग मी इथं आलते, तिचीच वाट पाहत होते. आणि मग ती आल्यावरती मग आम्ही गेलो, थोडंफार शॉपिंग वगैरे केली, काय घ्यायचं होतं ते मग घेतलं. आणि घरी गेल्यावरती होळीची तयारी केली. आणि इथं आता होळी पेटवली आहे, खूप वर्षांनी मी इथं होळी सेलिब्रेट करते. तर वाईट गोष्टी सगळ्या होळीमध्ये जळून राख हो असंच होळीकडे मागते, आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य देव. तर चला मंडळी, मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.